हॅलो, गुड मॉर्निंग. मी डॉक्टर अमित रामचंद्र काळे, ऑर्थोपेडिक सर्जन अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, युनिटी हॉस्पिटल, औंध. आज आपण गुडघेदुखी बद्दल थोडंसं जाणून घेऊया. तर गुडघेदुखी ही सगळ्यात सर्वसामान्य लोकांना होणारी, सतत होणारी आणि आमच्या OPDमध्ये येणाऱ्या ऑलमोस्ट 70 ते 80% लोकांना असणारी त्रास असतो. गुडघेदुखी वेगवेगळ्या प्रकारे असते. कधीकधी यंग पॉप्युलेशन म्हणतो त्यांच्यामध्ये गुडघेदुखी असू शकते आणि कधीकधी ती वयानुसार वयोवृद्ध लोकांमध्ये गुडघेदुखी असते. तर आज आपण सुरुवातीला वयानुसार होणारी गुडघेदुखी किंवा वयोवृद्ध लोकांमध्ये होणारी गुडघेदुखी या संदर्भात थोडंसं जाणून घेऊया. युजुअली वयाच्या 60नंतर गुडघे दुखायला सुरुवात होते आणि हळूहळू ती गुडघेदुखी वाढत जाते. सुरुवातीला फक्त जिने चढताना किंवा जिने उतरताना जी गुडघेदुखी असते ती हळूहळू वाढत जाऊन इव्हन बसल्या जागीसुद्धा किंवा आपण सपाट जमिनीवर चालतानासुद्धा गुडघे दुखायला लागतात आणि मग असे पेशंट आमच्याकडे येतात. तर गुडघेदुखी ही जी वयानुसार होते ही कशामुळे होते आणि एक्झॅक्टली त्याच्यामध्ये गुडघ्यांमध्ये काय बदल झालेले असतात या संदर्भात आपण सध्या थोडक्यात जाणून घेऊ. ज्यावेळेस गुडघे दुखायला लागतात सर्वात पहिल्यांदा गुडघ्यामध्ये जे कार्टिलेज असतं किंवा गुडघ्यामध्ये जो कुर्चा असतो त्या कुर्च्यामध्ये वयानुसार चेंजेस व्हायला सुरुवात होतात. कुर्चा हे गुडघ्यामधलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जी नॉर्मली शॉक ॲब्झॉर्प्शनचं काम करते. ज्यावेळेस आपण चालतो त्यावेळेला पाय जमिनीवर आपटतात आणि त्याचा जो उलटा दिशेने जाणारा जो फोर्स असतो तो आपल्याला सहन करण्याची ताकद या खुर्च्यामुळे मिळते. जसं वय वाढत जातं तसं या खुर्च्याचं जाडी जी असते किंवा ज्याला आपण थिकनेस म्हणतो तो थिकनेस कमी व्हायला लागतो आणि थिकनेस जसा कमी होतो त्याप्रमाणे त्याच्यात वॉटर साठवण्याची कपॅसिटी किंवा आपण ज्याला इम्बिबिशन म्हणतो ते हळूहळू कमी व्हायला लागतं आणि मग गुडघ्याच्या गादीची झीज सुरुवात होते. सुरुवातीला फक्त ज्यावेळेस गुडघ्यावरती खूप स्ट्रेस येतो किंवा जेव्हा आपण वजन उचलून काम करतो किंवा आपण मांडी घालून खाली बसतो किंवा इंडियन टॉयलेटमध्ये ज्याप्रमाणे आपण शौचास बसतो त्याप्रमाणे आपण ज्यावेळेस बसतो त्यावेळेसच फक्त गुडघे दुखत असतात. इतर वेळेला गुडघे फारसे दुखत नसतात. पण हीच ती महत्त्वाची स्टेज असते की ज्यावेळेस आपण जर डॉक्टरांकडे गेलो, आपण योग्य तपासण्या करून घेतल्या आणि योग्य उपचार करून घेतले तर ही गुडघेदुखी थांबवता येते, गुडघ्याची पुढे होणारी झीज थांबवता येते आणि आपण ऑपरेशन काही काळासाठी तरी डेफिनेटली पोस्टपोन करू शकतो किंवा पुढे ढकलू शकतो. तर ही झाली गुडघ्याची सुरुवातीची झीज. जर आपण याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र हा गुडघा हळूहळू पुढे अजून झिजत जातो. गुडघ्यामधलं जे कार्टिलेज आहे ते पूर्णपणे आता ड्राय झालेलं असतं. त्याच्यामध्ये भेगा पडायला सुरुवात होते आणि हळूहळू कार्टिलेज वेअर आउट होतं किंवा कार्टिलेज पूर्णपणे त्या ठिकाणून निघून जातं आणि त्यावेळेस गुडघ्यामध्ये जी हाडं असतात म्हणजे मांडीचं हाड आणि पायाचं हाड हे दोन हाडं एकमेकांवर घासायला सुरुवात होते. हे जेव्हा हाडं एकमेकांवर घासायला सुरुवात होतो त्यावेळेस मात्र पेन अनबेरेबल असतं. इव्हन आपल्याला बसल्या जागी किंवा इव्हन सपाट जमिनीवर चालतानासुद्धा पेन व्हायला सुरुवात होते. हे झालं ॲडव्हान्स ऑस्टिओआर्थरायटिस किंवा गुडघेदुखीमधली पुढची स्टेज. या स्टेजमध्ये आपल्या हातामध्ये फार गुडघा वाचवण्याच्या दृष्टीने फार औषधोपचार अवेलेबल नसतात आणि हा गुडघा हळूहळू खराब होतो. पूर्ण खराब झाल्यानंतर हा गुडघा आपल्याला बदलावा लागतो, ज्याला आपण टोटल नी रिप्लेसमेंट किंवा गुडघा बदलीचं ऑपरेशन असं म्हणतो.